एलपीजी इंधनाचा साठा घेऊन 2 भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ही ओलांडलेली आहे। भारताचं शिवालिक जहाज हे आज दुपारी 2 वाजता गुजरातच्या मुद्रा बंदरावरती दाखल होणार आहे। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारं शिवालिक हे पहिलं जहाज आहे। तर नंदादेवी जहाज देखील होर्मुझ पार करून भारताच्या दिशेने रवाना झालेलं आहे। नंदादेवी जहाज हे उद्या भारतात दाखल होईल। शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांमध्ये एलपीजी आहे। तर ट्रॅकिंग डेटानुसार हे जहाज सध्या ताशी 24.6 किलोमीटर वेगानं 74 अंशांच्या दिशेनं प्रवास करत आहे। आणि याच संदर्भात एक अपडेट आहे। एलपीजी आणणारं नंदादेवी जहाज हे कांडला बंदरावरती येण्याची शक्यता ही कमी आहे। मध्य समुद्रामध्येच नंदादेवीतलं एलपीजी हे 2 जहाजांमध्ये विभागलं जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। MTBW ब्रिज आणि MT जगप्रताप ही 2 जहाजं सज्ज करण्यात आलेली आहेत। ब्रिज आणि जगप्रताप ही 2 जहाजं तमिळनाडूच्या बंदरावरती आता पाठवण्यात येणार आहेत। आणि दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारताची 22 जहाजं ही मात्र अडकलेली आहेत। 22 पैकी 6 जहाजांमधून एलपीजी गॅसची वाहतूक ही केली जाते। तर 4 जहाजांमध्ये कच्चं तेल आहे, एका जहाजामध्ये LNG सुद्धा आहे, तर एका जहाजामध्ये रसायनं आणि त्याचबरोबर 3 जहाजांमध्ये कंटेनर्स भरलेले आहेत। भारतीय ध्वजांकित तेलवाहू जहाज UAEच्या फुजेरामधून सुखरूप भारताकडे रवाना झालंय अशी माहिती ही केंद्र सरकारनं दिली आहे। फुजेरा तेल केंद्रावरती भारतीय ध्वजांकित जगलाडकी हे जहाज तेल भरत असताना या केंद्रावरती शनिवारी हल्ला झालेला होता। मात्र साधारण 80,800 टन कच्चं तेल घेऊन जगलाडकी हे जहाज काल सकाळी 10:30 वाजता फुजेरामधून सुखरूप भारताच्या दिशेने निघालंय। पश्चिमाती आशियातील युद्धग्रस्त भागामधून सुखरूप येणारं हे 4थं भारतीय ध्वजांकित असं जहाज असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।